वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. जर तुम्ही सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेसमधनं इंजिनिअरिंग करताय किंवा डिप्लोमा करताय तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे. जर तुम्हालाही केंद्र सरकारमध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी जी एक्झामिनेशन असते SSC JEE ही एक्झामिनेशन केंद्र सरकारकडून स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत दरवर्षी कंडक्ट केली जाते. या एक्झामिनेशन मधून ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तिन्ही ब्रांचचे इंजिनियर्स हे रिक्रूट केले जातात. दरवर्षी या परीक्षेमधून जागा निघतात आणि इंजिनियर्सची भरतीही केली जाते. मग ही एक्झामिनेशन काय आहे, कधी कंडक्ट केली जाते, हिचा डिटेल्ड सिलेबस काय असतो, पेपर पॅटर्न कसा असतो, यामध्ये तुम्हाला सॅलरी किती मिळते, कोणकोणत्या डिपार्टमेंट्समध्ये तुमची पोस्टिंग होते, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मग तुम्हीही जर करिअर ऑपॉर्च्युनिटी शोधत असतात की इंजिनिअरिंग नंतर कुठे कुठे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्यापैकी एक ऑप्शन ही SSC JEE ची एक्झामिनेशन असणार आहे. या एक्झामिनेशनचा मुख्य गोष्ट म्हणजे या एक्झामिनेशनचा जो सिलेबस आहे हा तुमच्या इंजिनिअरिंगचे 4 वर्ष किंवा डिप्लोमाचे 3 वर्ष तुम्ही जे काही शिकता त्यावरतीच हा सिलेबस असतो. म्हणून तुम्ही इतरही एक्झाम सोबत या एक्झामिनेशनचंही प्रिपरेशन हे करू शकतात. मग जर तुमचं टार्गेट गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही एक्झामिनेशन ही तुमच्यासाठीच असणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. SSC JEE ही जी एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मधून जी पोस्ट मिळते ज्युनियर इंजिनियर, पोस्टचं नाव काय असणार आहे, तुम्ही या एक्झाम जर क्वालिफाय झाला तर तुमची जी पोस्टिंग होते ती ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून होते. ही एक नॉन गझेटेड पोस्ट आहे ग्रुप बी ची, म्हणजेच क्लास 2. तुम्ही ग्रुप बी मध्ये तुमची पोस्टिंग होत असते. त्यानंतर या एक्झामिनेशन मधून ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून तुमची जी पोस्टिंग होते ती कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये होते तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, CPWD म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट बट सेंट्रल जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे हा केंद्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, CWC म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशन, त्यानंतर MES म्हणजे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. याच्या व्यतिरिक्तही खूप सारे डिपार्टमेंट आणि खूप सारे प्रोजेक्ट्स जे आहेत ते प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचे चालू असतात. मग डिपेंडिंग ऑन विच प्रोजेक्ट्स आर ऑन गोईंग, कोणते प्रोजेक्ट चालू आहे किंवा कोणते वर्क्स गव्हर्नमेंटचे चालू आहे त्या ठिकाणी दरवर्षी वॅकन्सीज या व्हेरी करत असतात. मग कोणकोणत्या प्रोजेक्ट्समध्ये तुमची पोस्टिंग होते, आता त्याची एक मोठी लिस्ट आहे. ही संपूर्ण लिस्ट इथे बोर्डवरती लिहिणं पॉसिबल नाहीये, म्हणून ती जी लिस्ट आहे की कुठे कुठे अजून या हे झाले मेजर डिपार्टमेंट्स. या मेजर डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त कुठे कुठे अजून तुमची पोस्टिंग होऊ शकते हे जर डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर आपल्या ब्लॉगवरती ते मी डिटेलमध्ये टाकलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल की याच्या व्यतिरिक्त अजून SSC JEE चे कोणते डिटेल डिपार्टमेंट्स असतात. ठीक आहे. सो या SSC JEE एक्झामिनेशन मध्ये अपियर होण्यासाठी काय लागतं, मग तुमचं BE किंवा BTech. आता इथे पण गंमत आहे की काही पोस्ट ज्या आहेत, सम पोस्ट, काही पोस्टसाठी BE किंवा BTech लागतं तर काही पोस्टसाठी हा डिप्लोमा लागतो. हे देखील याच ब्लॉगमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाईल की कुठे कुठे म्हणजे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये डिग्रीच्या बेसिसवरती हायरिंग करतात आणि कुठे कुठे तुमची डिप्लोमाच्या बेसिसवरती हायरिंग करतात, हे देखील तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळून जाईल. बट यासाठी इलिजिबल ब्रांचेस मात्र 3च आहेत. एक तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग, एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग. या ज्या 3 ब्रांचेस आहेत या 3 ब्रांचेस पैकी एका ब्रांचमधनं तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा हा झालेला असायला हवा, तर आणि तरच तुम्ही ही एक्झामिनेशन देऊ शकता. पुढे बघा, या ठिकाणी तुमची सॅलरी किती असते. सध्या जे 7th पे कमिशन आहे, 7वा वेतन आयोग जो आहे, यानुसार तुमचा बेसिक पे स्टार्टिंगला असतो 35,400, नंतर तो वाढत वाढत जातो 1,12,400 पर्यंत. लक्षात घ्या ही तुमची सॅलरी ओव्हरऑल नाहीये, हा बेस पे आहे. बेस पे म्हणजे काय, सॅलरी जेव्हा कॅल्क्युलेट करतात त्यावेळेस या बेस पे मध्ये बरेचसे इलिमेंट ऍड होतात. HRA ऍड होत असतो, DA ऍड होतो, अलाउन्सेस ऍड होतात, म्हणजे तुमची सॅलरी ही जाते 70,000 पर्यंत पर मंथ पर्यंत तुमची सॅलरी जाते, जेव्हा तुम्ही ह्या 60 ते 70 मध्ये डिपेंडिंग ऑन कोणत्या सिटीमध्ये तुमची पोस्टिंग आहे याच्यावरती देखील हे DA HRA वगैरे डिपेंड करतात. स्टार्टिंग सॅलरी तुम्ही 60 to 70 पर एनम एक्सपेक्ट करू शकतात, पर मंथ एक्सपेक्ट करू शकता 7th पे कमिशन नुसार. बट लवकरच सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी 8th पे कमिशन लागू होणार आहे, त्यामुळे ही सॅलरी देखील तुमची ट्रिमेंडसली वाढणार आहे, चांगल्या प्रमाणामध्ये वाढणार आहे जेव्हा तुम्ही पास आउट व्हाल तेव्हा.
हे झालं एक्झामिनेशन बद्दल आणि कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग मिळते याबद्दल. आता आपण बघूया या परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कोणी कोणी या एक्झामसाठी प्रिपेअर केलं पाहिजे, म्हणजे या एक्झामचा पॅटर्न काय असतो. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला हेही लक्षात येईल की आपण या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकतो की नाही. बघा, ही जी एक्झाम आहे ही एक्झाम 2 स्टेजेसमध्ये कंडक्ट केली जाते. 2 स्टेजेस म्हणजे काय, स्टेज 1 आणि स्टेज 2. स्टेज 1 जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचं स्टेज 2 साठी सिलेक्शन होतं. स्टेज 2 जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, डीव्ही ज्याला म्हणतो, आणि तुमचं फायनल पोस्टिंग ही नंतर केली जाईल. म्हणजे पेपर तुम्हाला किंवा तुम्हाला ही पोस्ट मिळवण्यासाठी 2 एक्झाम काय करायचे, क्वालिफाय करायचे आहे. सगळ्यात पहिली एक्झाम जी असणार आहे पेपर 1 ज्याला म्हणतात. या पेपर 1 तुमची सीबीटी असणार आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. यामध्ये सगळे MCQs असतील. पेपर 1 चा जो सिलेबस आहे हा 3 पार्ट मध्ये डिवायडेड आहे. बघा इथे दिलेलं दिसत असेल तुम्हाला क्वेश्चन आणि मार्क्स. एकूण पेपर 1 हा 200 मार्कचा आणि 200 क्वेश्चनचा असतो. एकूण पूर्ण पेपर 1 जो आहे यामध्ये 200 मार्क्स असतील आणि 200 क्वेश्चन्स असतील. 2 तासांचा हा पेपर राहील आणि एक प्रश्न जर चुकला म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी 0.25 इतके निगेटिव्ह मार्क्स या ठिकाणी असतात. मग हे 200 मार्क किंवा 200 क्वेश्चन्स म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्कला, हे 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे पेपर 1 मध्ये. पहिला पार्ट जो आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग म्हणजे ऍप्टिट्यूड वगैरे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. रिजनिंगचे क्वेश्चन्स विचारले जातील, इझी क्वेश्चन्स असतात. इथे तुम्हाला 50 क्वेश्चन्स असणार आहे आणि 50 मार्क्स त्यासाठी असणार आहे. बघा, तुम्ही फक्त SSC JEE नाही, तुम्ही सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट जर असाल किंवा इतर ब्रांचचे स्टुडंट असाल तर कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम द्या, तुम्ही गेट द्या, ESE द्या, UPSC ची ESE असेल, MPSC ची MES असेल किंवा इतर डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स असतील, कोणतीही एक्झाम द्या, त्या प्रत्येक एक्झाम मध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगचे क्वेश्चन हे असतात म्हणजे असतात. म्हणजे असं नाहीये की तुम्ही SSC JEE साठी प्रिपेअर केलं म्हणजे फक्त तुमचं SSC JEEच प्रिपरेशन होणार आहे, तुमचं बाकी इतर सगळ्या एक्झामचंही प्रिपरेशन हे ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे वेगळं असं काही करायचं नाहीये. सो 50 पैकी 50 क्वेश्चन्स असतील, 50 मार्क्स असतील जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगला. सेकंड असेल जनरल अवेअरनेस म्हणजेच करंट अफेअर्स. हे देखील मॅन्डेटरी आहे सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये. तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम द्या, करंट अफेअर्स हे विचारले जातात, म्हणून याचंही प्रिपरेशन फक्त SSC JEE साठी आहे असं नाही, इतर अनेक एक्झामसाठी देखील हे कामात येणार आहे. सो इथे तुम्हाला 50 क्वेश्चन्स असतील आणि 50 मार्क्स असतील SSC JEE साठी. नंतर असतं जनरल इंजिनिअरिंग, 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स. बघा, जनरल इंजिनिअरिंग जे आहे हे तुम्ही इंजिनिअरिंगचे 4 वर्ष किंवा जर काही पोस्टसाठी डिप्लोमा अलाउड असेल तर डिप्लोमाचे 3 वर्ष ज्या गोष्टी शिकतात त्यावरती बेस्ड हे जनरल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन्स असतात तुमच्या सिलेबसवरती. म्हणजे तुम्ही जे काही इंजिनिअरिंग मध्ये शिकताय किंवा जे काही डिप्लोमा मध्ये शिकताय त्यावरतीच हे क्वेश्चन्स असतात. बघा, मग हे 100 क्वेश्चन कोणते असतील, जर तुमची ब्रांच सिव्हिल असेल तर हे 100 क्वेश्चन सिव्हिलवरचे असतील. जर तुमची ब्रांच इलेक्ट्रिकल असेल तर हे 100 क्वेश्चन्स इलेक्ट्रिकलचे असतील. आणि जर तुमची ब्रांच मेकॅनिकल असेल तर हे 100 क्वेश्चन्स हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असणार आहेत, डिपेंडिंग ऑन युअर ब्रांच. हा, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ह्या तिघही ब्रांचसाठी जनरल अवेअरनेस आणि जनरल इंटेलिजन्स रिजनिंग यांचा सिलेबस मात्र सिमिलर असतो तिघही ब्रांचसाठी. फक्त व्हेरी कुठे करतो, जनरल इंजिनिअरिंग मध्ये. अशा पद्धतीनं हा पेपर 1 200 क्वेश्चन्स आणि 200 मार्क्सचा पेपर. इथे निगेटिव्ह मार्किंग 0.25. हा पहिल्या पेपरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे यानंतर पहिला पेपर झाल्यानंतर रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं पहिल्या पेपर नंतर तर तुम्ही क्वालिफाय होतात पेपर 2 देण्यासाठी. पेपर 2 हा सुद्धा MCQ बेस्ड पेपर असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, एक क्वेश्चन 4 ऑप्शन माहिती आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. इथे मात्र पूर्णच्या पूर्ण पेपर हा फक्त तुमच्या इंजिनिअरिंगच्या सिलेबसवरती डिपेंडंट असणार आहे. इथे तुम्हाला बाकी इतर कोणत्याही गोष्टींचा अभ्यास करायचा नाही. पेपर 1 नंतर 3-4 महिन्यांचा गॅप असतो, या गॅप नंतर पेपर 2 हा होत असतो. इथे तुम्हाला फक्त तुमच्या जनरल इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही सिव्हिल मधनं असाल तर सिव्हिलचे क्वेश्चन्स, तुम्ही इलेक्ट्रिकल मधनं असाल तर इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन आणि तुम्ही मेकॅनिकल मधनं असाल तर मेकॅनिकलचे क्वेश्चन्स असणार आहेत. सो डिपेंडिंग ऑन युअर ब्रांच तुम्हाला हा पेपर द्यायचा असतो. या ठिकाणी सुद्धा ह्या पेपर 2 मध्ये 2 तासांचा पेपर असेल आणि 100 क्वेश्चन असतील, बट एक प्रश्न हा 3 गुणांना म्हणजे एकूण 300 मार्क असतील. 100 क्वेश्चन 300 मार्क.
एक क्वेश्चन किती 3 मार्क्सला या ठिकाणी असणार आहे. पूर्णच्या पूर्ण पेपर हा तुमच्या इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमाच्या सिलेबसवरती डिपेंडंट असणार आहे. सो इथे जास्त वेगळा अभ्यास करायची गरज नाही. इथे निगेटिव्ह मार्किंग असेल. एक क्वेश्चन जर तुमचा चुकला तर त्या एका चुकीच्या प्रश्नासाठी 1 मार्क हा वजा केला जाईल. लक्षात घ्या, वरती 0.25 होते, इथे तुमचा एका प्रश्नासाठी 1 मार्क हा वजा केला जाईल. सो एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही हा जो पेपर देणार आहात SSC JEEचा, याचा जो सिलेबस आहे हा मोस्टली तुमचा टेक्निकल सिलेबस आहे. जे काही तुम्ही इंजिनिअरिंगचे 4 वर्ष किंवा डिप्लोमाचे 3 वर्ष शिकणार आहात, यावरतीच ही क्वेश्चन पेपर तयार होणार आहे. म्हणून अभ्यास करताना, कॉलेजला असताना किंवा डिप्लोमाला असताना अशा पद्धतीने करा की ह्या एक्झाम्स डोळ्यापुढे ठेवा. फक्त असं करू नका की फक्त मी सेमिस्टर एक्झाम पास करतोय किंवा सेमिस्टर एक्झामचा सिलेबस करतोय, असं करायची गरज नाहीये. तुम्हाला ऍट द एंड टार्गेट तुमचं जॉब मिळवणं आहे, मग तो गव्हर्नमेंट जॉब असेल, प्रायव्हेट जॉब असेल. त्यामुळे पहिल्यापासून त्या दिशेनं अभ्यास करायला सुरू करा. पहिल्या सेमिस्टरमध्ये जे सब्जेक्ट शिकताय बघा, तो सब्जेक्ट माझ्या एखाद्या एक्झामला आहे का, मग त्या नोट्स त्या पद्धतीनं प्रिपेअर करा. ठीक आहे. आणि असं आहे की सिलेबस इंजिनिअरिंगचा असल्यामुळं हा फक्त SSC JEEलाच कामात येईल का, नाही. इतर जेवढ्या पण टेक्निकल एक्झाम्स होतात, ज्या एक्झाम्समध्ये, ज्या परीक्षांमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग वरती सिलेबस असणार आहे, त्या सगळ्या एक्झामसाठी हे कामात येतं. सो आजच्या सिरीज मधला हा व्हिडिओ होता की कोणत्या एक्झाम्स असतात, तर त्यामध्ये एक होती SSC JEE ही एक्झामिनेशन, ज्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण या सिरीजमध्ये असंच कंटिन्यू करणार आहोत. इंजिनिअरिंग नंतर काय काय करिअर ऑप्शन्स आहेत, मग गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, मग तुमची इंजिनिअरिंग ब्रांच कोणतीही असो, हे सगळे ऑप्शन्स आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करायचे आहेत आणि फर्स्ट इयरमध्ये हे सगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करून झाल्यानंतर डिसाईड करायचं की मला कशासाठी प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी अवेअरनेस असणं गरजेचं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कशावरती व्हिडिओ हवा आहे, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे. आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ आणण्याचा ट्राय नक्की करूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. लक्षात ठेवा, जेवढं अर्ली प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करणार, तेवढं तुमचं सिलेक्शनचे चान्सेस हे जास्त असणार. थँक्यू सो मच.